नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण आहे ना 44 छातीचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे आणि त्याचे आपण फिटिंग बघूया. कटोरी ब्लाऊज आहे हा आणि कटोरी ब्लाऊजची फिटिंग अगदी 5 मिनटात मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने करायची. तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू. तर आपण अगोदर दंड घेतलेला आहे बघा. हुकाच्या बाजूने आपण फिटिंग करताना काय करायचं आहे, मापाला जो ब्लाऊज घेतलेला आहे ना, मापाला दिलेल्या कस्टमरने, तो काय करायचा आहे, हुकाच्या बाजूने हुकाचीच बाजू मोजायची आहे आणि आईच्या बाजूने आईचीच बाजू मोजायची आहे. तर बघा, मी दंड घेतलेला आहे आणि नंतर मुंडा मोजायचा आहे. मुंड्यावरती पण खडूच्या साह्याने जितका आपल्या ब्लाऊजचा मुंडा आलेला आहे ना तितकाच घ्यायचा आहे. आणि छातीचं माप घेण्यासाठी आपण काय करायचं, पहिल्या हुकाच्या तिथं आपला टेप ठेवायचा आहे आणि मुंड्यापासून अर्धा इंच अंतर येणं असं या अंदाजाने टेप ठेवायचा आहे आणि बरोबर प्रॉपर ब्लाऊजचं माप मोजून घ्यायचं आहे. आणि मोठी स्लीव्ज असेल तर स्लीवचा हाफ काढायचा आणि मध्यवर्ती पण एक डॉट करून घ्यायचा आहे, बरोबर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जसं केलं आहे तसं. आणि कमरेचा भाग आहे ना पूर्ण आपण ब्लाऊजला लावायचा. आपण जो मापाला ब्लाऊज दिलेला आहे ना त्यानुसार. आणि उरलेला जो नवीन ब्लाऊजचं माप आहे, म्हणजे नवीन ब्लाऊजचं जे उरलेला कपडा आहे त्याचे 4 फोल्ड करायचे आणि त्या टेपच्या साह्याने मोजून खूण करून घ्यायची. बघा, या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली ना तर खूप सरळ फिटिंग येते आणि व्यवस्थित कुठेही झोळ येत नाही. दोन्ही बाजूने आपण तसंच करायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं, हुकाची बाजू जर म्हणजे नाही का 9 असेल किंवा 10 असेल तर लूपची बाजू अर्धा इंचाने एक्स्ट्रा पाहिजे, तर अगदी व्यवस्थित बसतं. बघा मी बरोबर. आणि कटिंग करताना मुंड्याचा आकार जर आपले व्यवस्थित असेल आणि बाहीचा आकार जर व्यवस्थित असेल तर आपली फिटिंग अजिबात तिरकी येत नाही. जर कटिंगचे व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलवरती बरेचसे कटिंगचे कटोरी ब्लाऊजचे, प्रिन्स कट ब्लाऊजचे अपलोड केलेले आहे आणि 44 छातीच्या ब्लाऊजची कटिंग पण आपण अपलोड केलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही नक्की जाऊन आपल्या चॅनलला व्हिजिट करा. बघा, मी या पद्धतीने फिटिंग केलेली आहे, तर खूप सरळ फिटिंग आपली आलेली आहे ब्लाऊजची. मैत्रिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊजची फिटिंग करता नक्की सांगा. आणि दोन्ही बाजूनी सेम मी टिप मारून घेत आहे आणि जी आपली फिटिंगची टिप मारलेली आहे त्याच्या शेजारी परत पाव इंच किंवा आपल्या दाबच्या मापाने 2-2, 3-3 टिप साईडला मारून घ्यायच्या आहे. बघा, आपली फिटिंग रेडी झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपले बाहीची जोड पण अगदी समोरासमोर आलेली आहे. आणि या पद्धतीने जर बाहीची जोड आलेली असतील तर बाही फिरत नाही. बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणींचं नाही का, ब्लाऊज घातला की जो बाहीची शिलाई असते ना ती फिरते किंवा मध्यावरती येत नाही. पण आपले जर जोड व्यवस्थित असेल, समोरासमोर आलेले असेल तर अजिबात आपली बाही फिरत नाही. तुम्ही बघू शकता आपली फिटिंग रेडी झालेली आहे आणि ब्लाऊज किती छान फिटिंगमध्ये दिसत आहे आणि फिनिशिंग पण बघू शकता. हेवी चेस्टचं जरी असेल तरी पण फिटिंग अगदी व्यवस्थित येते जर केली तर, या पद्धतीने जर केली तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की फिटिंग करून बघा. इथे मी डिझाईनचं बॅकनेक केलेला होता. काठ आपला एक साईडचा उरलेला होता कलांजली पैठणीमधला, तर त्या काठाचीच मी डिझाईन केलेली आहे. डिझाईनचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. तर बघा किती छान आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. थँक्यू.